अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल, सुरेश धसांचा अजित पवारांना खोचक टोला। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी समोर येत आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मास्टर माइंड असल्याचा आरोप ज्याच्यावर होत होता त्या वाल्मी कराडला मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। मात्र आता त्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे। बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे। निलंबित तालुका अध्यक्ष विष्णू चाटेमुळे जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचं समोर आलं आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे याचं नाव आरोपी म्हणून समोर आलं होतं आणि त्यानंतर त्याचं निलंबन करण्यात आलं आहे। यावर सर्व प्रकारानंतर चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका करण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या होत्या। त्यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत, सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत, विष्णू चाटे जेलमध्ये आहे, त्यामुळे कार्यकारिणी बरखास्त करावीच लागेल, नाहीतर इज्जतीचा पंचनामा होईल, असंही सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। दोन मंत्री झाले बीडमध्ये, धसना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून त्यांची धडपड सुरू आहे असा आरोप केलाय वाल्मी कराड यांच्या पत्नीने। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली गेली कशामुळे या सगळ्या प्रकरणानंतर। हो, मग आता ॲक्शन घेणार ना माननीय अजितदादा। ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत तटकरे साहेब, ते जाहीर करतील ना। कारण याच्यातले जेवढे मला वाटतं विष्णू चाटे आतमध्ये गेलेले जे आहेत बरखास्त करावं लागेल, नाही ते इज्जतीचा पंचनामा होईल ना। ते तालुक्याचे अध्यक्ष होते राष्ट्रवादीचे, बरेच मला वाटतं पक्षाचे लोक यांचे जे आहेत यांच्यावरती अनेक गुन्हे बिन्हे असलेलेच लोक असतील, झंटा फांटा सगळे। मग आता ते रद्द करणार नाही तर काय करतील। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड।